भराच्या मपल्या डोक्यात पडलो हो ते कवळ आम्ही बिसूत पडलो लगेच मरून पडलो झोपत यानं काही केलं झोप यानं असं काय रव डुक डुक बघते रव डुक डुक बघते तुला बी बरं काय येतो असं झोपलाय उठला बघू काय स्वप्न पडले राव मलाच घाबरले न राहिले. तर काय स्वागत आहे तुमचं नवनाथ राऊतळे ब्लॉग्स मध्ये. मी तुमचा भाऊ नवनाथ. आज सकाळी पहाटच ब्लॉग सुरू केला गाईस. पहाट नाही म्हणता याची पण 7-7:30 झाले तेव्हा मस्त कवळं ऊन पडले. आणि त्याचं कारण असं आहे की मी ब्लॉगमध्ये कंटाळा करतो जरा. आणि आजपासून आता मी एकदम प्रॉपर ब्लॉग बनवणार सकाळपासूनच. सध्या चहा ठेवला आहे. सकाळी कशामुळे उठलं कारण मला आता कॉलेजला जायचं आहे. सकाळ 8:30ला कॉलेज आहे मला. ते कॉलेज करणार 10:30 वाजता मग तुम्हाला परत भेटणार मी. मम्मी उठली सकाळ गाई शुभ सकाळ तुम्हाला. सुप्रभात. सुप्रभात. तुम्ही जागा घेतली डायरेक्ट. बसलो होतो निवांत. बाबा आले खपक्यान जागा घेऊन बसली मी. आता हरभरे खातोय मी. हरभऱ्यामध्ये गाईज लय काप्स असतात आणि पचायला थोडी जड असते पण ते उकडून काढल्यानंतर चांगली असते. समजा हाडकासाठी चांगले असते. हाडांसाठी आपण एवढं व्यायाम करतो हाडांसाठी काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे हरभरे खाल्लेच पाहिजे. A few moments later. तर गाईज आत्ताच कॉलेजमधून आलोय आणि आता जरा गणेशचा जरा मूड खराब आहे आणि गणेश आणि मम्मीमध्ये जरा अनबन हो गई ती जरा. वर तोंड कर आणि इकडे तर बघ आहे तोंड कर. व्लॉग मध्ये बघ इकडे माझ्याकडे. रड तू दिवसभर तुला मी थांबिणार नाही आज. इकडे बघ ना. आज पोटभर रडून घे तू. तुम्हाला घाण बोलत ना त्याच्यामुळे मारलं तुला मी. काय तुम्ही मी गाईज एवढं आहे बरं का. मी बाहेर गेलो ना तर घरी येईन तर एक काय ना कुठं न झालेलं ठेवते ते करून ठेवते ते दोघं जण. दाखव तोंड तो दाखव रडक तोंड लोकांना दाखव. आता माझी सध्या इच्छा आहे चहा प्यावं थोडंसं. अर्धा कप मी आता मस्त दुधाचा चहा करतो. नुसता दुधाचा. ते कमी पाणीच नाही टाकायचं. बडबड चालू आहे घरातले व्यक्त. तर गाईज असा विषय झाला काही कालचे 2-4 ब्लॉगमध्ये मी ब्लॉगच नाही बनवला. म्हणजे असं नाही का नुसतं बनवलंय म्हणून बनवला होता तर ते ब्लॉगला म्हणजे एवढे हे नका करू काही विषय नाही. पण आजपासून मी प्रॉपर ब्लॉग बनवतोय. हा ब्लॉग नंबर 100 आहे. 100 ब्लॉग पासून तुम्हाला प्रॉपर ब्लॉग दिसते ना. आता नाही तर कटाळ्याला आणि ब्लॉग बनवत होतो मी पण आता नाही. आता कटाळा होणारच नाही अजिबात. हीच ती बाई काय ना नको तू जेने हाणलंय त्याला. हाणलाय त्याला नाही ते बोलत होता तसा. बघा मम्मीने काय केलं गाईज. पीठ सांडलं त्याच्यावर आकृती काढून ठेवली. खोटं बोलायची सवय काय करता आता. जाऊ द्या आता काय आता पिशवीतून पीठ टाकताना सांडलं थोडं काय जाऊ द्या. राऊंड केला आणि बघा कसं केलं बघा तिने. पीठ असत खेळत असते इकडे धान्य ते भरून टाकावं कसं नादर समजायला पाहिजे ना. सांडावं ते कसे ते आता दळण घेऊन आलो ते कसं नादर ठेवावं त्याच्यात. तुला समजायला पाहिजे काय रुसला होता का नीट झाला का तू. का म्हणून काय आलं तसं खरं सांग काय आलं काय सांग ना. का म्हणून मम्मीने ताळी लावलं पाहिजे मला. काय केलं. ताळी लावलं काही तू लावलं का मम्मीने लावलं. पहिले तो सोडून फायदा नाही तो ते तसाच मम्मी पण ताळी लावलं. मग काय झालं. मम्मी काय आली एवढा गुट्टू आलता. मी यायच्या अगोदर झालं का त्याच्या लय वेळ अगोदर झालं. तू याच्यात 10 मिनिटाला चल जेवायला. भूताची ऍक्टिंग करू नको ना. बटाट्याची भाजी ते पण काळ्या मसाल्याची. चपात्या 2-3 ते करून माझी इच्छा आहे जागृत झाली अशी माझ्यात. मी कामा शिकायला जाणार आहे तसा रोज जातो पण आता मित्र नाही येणार आहे. एकटाच आहे मी जाऊ का नको विचार करतो. त्याच्यात उशीर झाला आहे. आता किती वाजले 1:45 वाजले. 15 मिनिटात मी जर जेवण झालं तर 2-2:15 वाजेपर्यंत 2-2:30 2:30 वाजेपर्यंत मी तिथे जाणार. 2:30 नंतर ते काम करणार. विषय क्लोज. येणार माघारी परत. बघतो अजून प्लॅन नाही अजून. मग तुम्हाला दाखवेन तसं मी जर गेलो तर.
सध्या जेवणच करतो, काळ्या मसाल्याची भाजी. मी एक इंग्रजी शब्द बोलणार आहे, असायचं राहिले आता भांगऱ्या आणि असं तुम्हाला माहिती आहे हाशिंद गाईज. नॉस्टॅल्जिया हिट हो गया. नॉस्टॅल्जिया माहिती तुला गायस, म्हणजे पहिले नाही का पुराणी याद आहे. साखरपोळी गाईज, नॉस्टॅल्जिया. तुला इंग्रजी बोलायला तुला येणार बी नाही का नाही. मला नॉस्टॅल्जियाचा अर्थ जरी माहीत होता. साखरपोळी गाईज कोणी खाल्लेली सांगा, म्हणजे त्याच्यात साखर बरोबर नाही करीत का, त्याच्या साखर कमी टाकली का नाही बरोबर विल्ले भरला. जेवण झालंय माझं तसं, पण मी परत शेवटी आता साखरपोळी घेतलेली भरला कधी. आता मी मस्त हे कवड आहे ना, काय काय स्वप्न पडलं का तुला? असं पण पडलं, हां, सपन पडलं. हे कवड तस का ते कापिलं, चोरांनी. हा हां, कापिलं घोड्याच्या मपल्या डोक्यात पडलं हो ते कवड. आम्ही बिसूत पडलो, लगेच मरून पडलो. हो. 3 घोड्या मरून पडलो. मग आता काय कर म्हणलं, रेणुका तू कोणाला फोन कर, पण शेटजीला फोन कर. मग खायचे लोक गोळा करते, खायचे लोक गोळा करते ते. मी अशी म्हणते रेणुका, तू हे इकडं जाय, इकून जाय, इकून काय येऊ नको. ते दिवसभर तुम्ही चोर झाले सारा नगरमध्ये ना, ते तुमची चर्चा त्याच्यावर चाललेली. स्वप्न तसंच पडलं तुला. हा, मग असं पण पडलं मला. आम्ही म्हटलं आता काय, मग झोपच या ना, काही केलं झोप या ना. आता काय कर, रव डुक बघते, रव डुक बघते. तुला बी वर काय येतो असं झोपलाय उठलाय मी याची बघायचं. आणि मग तसं पण पडलं आणि डोक्यात पडलं ना, आमच्या त्यात जा काय साधं आहे का जड येते, हा. आम्ही तो दगडावर. पडत ना, रक्ताचं तारवळ साचलंय. हो, लय भंगार स्वप्न पडलं. लय झोपच नसून लागली तुला. झोपच याय ना, मला काय केलं झोप या. काय करा म्हणलं, रेणुका तू इकडं जाय आणि त्याला गरीब लोकांना का मार आणि शेटजीला फोन. बाबू काय स्वप्न पडले राव, मलाच घाबरले न राहिले. स्वप्न आहे दिवसभर इथं नगरमध्ये चोरीचं प्रमाण वाढलंय. आणि त्याची चर्चा झाली आमची दिवसभर. चर्चा झाली म्हणून त्या आरबळल्या. जास्त हे कवड आहे ना, कवडच आमच्या डोक्यात पडलं. ते नीट करून घ्यावं लागेल, माहिती आहे, खराब झालं नाही कवड पडलं आमच्या डोक्यात आणि रक्ताचं थारवं झालं, मरून पडत आहे. तरी बोलत स्वप्न लय बेकार भाऊ, असं वाटतं रिअल मध्ये घडतंय सगळं. असं हे होतंय. नाही स्वप्न असं असतं. मी रात्री झोपताना स्वप्न पडताना असं रिअल वाटतं एकदम, आणि मग सकाळी उठल्यावर राहिलं असं बरं झालं स्वप्नच होतं बाबा. असं होतं. त्याला नीट करून घेऊ बाई, पहिला दरवाजा भेव वाटत नाही. मला तर लय बेकार काही तुला स्वप्न. काय म्हणते, त्या दारा वाटत आहे. आणि मग सगळ्या लोक बोलव आणि त्यांना फोन केला, शेटजीला फोन लाव. मग शेटजी लगेच आपल्याकडे येते. शेटजीचं ना आपलं जास्त हे आहे ना, असं होतं. बाकीचं काय जे लोक हे स्वप्न पडतं बेकार. काही पडत आहे, काय करा. ते दिवसभर जे घुमतो ना आपण, घुमतो दिवसभर, तेच स्वप्न पडतं. मी चालू केलं कामा शिकायला जायचा प्लॅन कॅन्सल झालाय, आणि त्या कारणामुळे आता माझ्याकडे आता 2 तास एक्स्ट्रा आहेत. 4-5 नाही 3-4 2 तास आहे. त्या 2 तासात मी त्या 2 तासाचं काहीतरी चांगली गोष्ट करण्यासाठी मी प्रॅक्टिस करतोय पाकवाजाची. आता थोड्या वेळ आता पाकवाजाची प्रॅक्टिस करतोय 1-2 तास. होय काय दणकून प्रॅक्टिस आणतो, मग हात मोकळा शिर धरली. शिरदी म्हणून म्हणत असतो माझ्यासमोर हात नाही ठेवायचा. हात जास्त जेवढं तळल्यावर ना तेवढं चावणार मी. चावण्यात देणार नाही दिवसभर. ट्रायसेप बघायचा का? आलो चावायला थांब. ट्रायसेप चेक मार चेक. पापा जाण ना मग तिकडून गाणं प्लीज राव. पेटी वाजन तर पापा जा. पेटी बघ ना, आता दररोज म्हणतो सगळ्याला पेटी नेक्स्ट टाइम. गाणं सापडलं मला, ते कोणतं होतं कोणतं सांगू का? कोणतं? ते गाणं एकदम परफेक्ट तेच नाहीये, पण तीच राग आहे, तीच चाले. सांगू का? क्यों किसी को नहीं मिलता यहाँ प्यार जिंदगी में. ला रा 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 रा. आठवलं का? आणि हे तिने चाल कशी लावली? का म्हणे माझे हेचे सर्व सुख क्षेत्र.
मग मी असं मला वाटलं काहीतरी गुतलंय. साखरपुडी घाली नव्हतं घसले त्याच्यामुळे मग आवाज थोडासा घसल्यावर झाला घसल्या म्हणजे ओ इकडे पाय उलाला 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 लोला ला 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 ला. लाली लाल लाली काहीतरी असं ना लाली काहीतरी स्टार्ट झाली असतं डान्स कर बरं. गाईज आता सध्या ना भरण्याची शूटिंग चालू आहे. पण मला एक बोल आठवला म्हणजे शूटिंग अजून व्हायची मम्मीचं पाठांतर थोडं प्रॉब्लेम आहे. पण कशाला प्रॉब्लेम सांगतो यार तू? आधीच प्रॉब्लेम झाला, पाठांतरला काही प्रॉब्लेम नाही. बोट फिरवायला माझं हा, याच्यावर. ठीक आहे चालूच असतो. पण मला एक बोल सापडला कशाला सांगू. अजून आठवत नसतो. ना 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 ना. माझ्या ना 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 ना. अशा प्रकारे गाईज आपला भजनाची शूटिंग कम्प्लीट झाली आहे. काहीतरी थोडासा ते टेक्निकल इश्यू होता थोडासा छोटासा. छोटासा नव्हता. टेन्शन बोधरेशन दिलं ना आणि ते चांगलं येणारी गोष्टी सुद्धा पाठीमागे पडते. तो काय विषय झाला माहिती का? पाठांतर भरपूर आहे, सगळं भरपूर आहे. ते कालपासून विषय नाही पाठांतर. झाला तो. जुन्या काळात गेलं तो जुळा काय नाही गेलो मी काय म्हणतो प्रॅक्टिस झाली आपली तिकडे झाली. भरपूर झाली. पण मग इथं काय बोलतो तेच कळलं नाही मला. जागेत काहीतरी विषय जागेने आज लई नरकी लागली. जागेत विषय जागेचा विषय नाही का? नरकी लागली, नरकी लागली, नरकी. लिंबू वलंडले तू नरकी लागली. लिंबू नरकी लागली. तुम्ही आता ऐक. कुठंतरी नरकी लागली. एवढा पाठ केला यार, ऐक. क्षणात बसल. नारळ घ्यायची. पाच जण रे हा पाडलं आणि दर्शनवाली पुढून यायची पाहिजे. नाही नाही, नरकी लागली काहीतरी आज. 100% नरकी लागली. दिवसभर मला मारायची बारी आली माहिती. सोपं नाही. एका दिवसात आपण बसलेला आहे 15 एका तासात. वाचू नको तू, वाचू नको. एवढा सुंदर आपण वाचलेला चुकतो कसं काय? पावाडा आहे का? गाईज रिपीट झालं मग कसं चालतं मी तुला दाखवलं. चालतं रेबीट काढू बा. कुत्रं चावल्यानंतर जे पिसळलेलं कुत्रं चावलं ना आणि तसं ते एक कुत्रं माणूस- माणसाला चावलं आणि माणूसला दवाखान्यात दाखवलं नाही तर रॅबिट रोग सुरू होतो. काय चावला होता मग ते कुत्रं आहे काय? आणि मम्मी मग मी तुला चालवली काय यार म्हणजे ती लाईन बसली ती. कमरात लाल घालू काय? बघ ना बघ ना तिचं मम्मी डेगर मधलं व्हेरिएशन कंचन आहे काय गंगा असं भीतीला धडकलो होतो बघ. मला हसायला लावलं. हे बघा काय केलंय हे बॉक्स होता चपलाचा बरं का आणि त्याच्यावर मी रबलं लावले तिने एकदम भारी स्वर तयार होता. आता तर रबर कुठे गेला अजून खाली बाजू अजून आहे काय करता तेवढेच येतात काय तेवढेच होती गोळ्याचे राव काय बरं आवाज राहिला आता आहे का काय का ते असं वाटतंय ते काय जागरण डड्ड का डड्ड आजी एकटीच बसली वाजीत कावाची वेगळा स्वर आहे उंचा स्वर आहे
खालचा सर आहे खालचा उंच सर आहे तर काहीच आता रात्र झाली चांगली 10 वाजले जवळपास 9:30 झाले दिवस संपला आपला तेव्हा आजचा ब्लॉग इथे सेंड करतो तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पुढे न्या